खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यांसाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. बल्लवडी गावामध्ये जागृत देवस्थान भवानी मातेच्या मंदिरामध्ये कर्जे गटाचे जिल्हा परिषदच्या लोकप्रिय उमेदवार प्रियाताई सुनील खान पाटील आणि या गणाचे पंचायत समितीचे उमेदवार तानाजी नाना पाटील यांच्या प्रचाराचा आज इथं शुभारंभ होतोय. आणि या शुभारंभासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते वैभवदादा पाटील यांनी इथं आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दाजीभाऊ पवार, आमचे मित्र सुनील भैया, सचिन भैया, इथं सागर भाऊ आहेत, की सचिन भाई आहेत, तर सर्वजण आणि उमेदवार आपले तानाजीराव नाना आणि या गटातून आलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, आपल्या सर्व माता भगिनी, पत्रकार मित्र, मी पहिल्यांदा तुमचं साऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही ह्या टायमाला एवढ्या गर्दीने इथं हजर झाला. दुपारची वेळ आणि दुपारच्या वेळेमध्ये हा तुमचा उत्साह बघून घाट मातेची निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे हे मला आवर्जून तुम्हाला सांगायला आनंद होतोय. मागच्या नगरपालिकेची निवडणूक झाली आणि आपल्यातल्या लोकांना वाटलं आता की विट्याची नगरपंचायत गेल्यामुळं आपल्याला काय आता घाटमाता असेल किंवा भावण गट असेल किंवा बाकीचे गट असेल यामध्ये निवडणूक उभा राहणार नाही असं लोकांना वाटलं. पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पडळकर साहेबाचा कार्यकर्ता एवढ्या ताकदीनं बाहेर पडतो हे तुम्हाला इथं बसल्यानंतर दिसेल. मागच्या 15 दिवसापुढे पिंटूदाजी, मी आणि यशवंत मिटकरी आम्ही भिववाडावर चहा पित होतो आणि पिंटूदाजीचा एकच प्रश्न होता, आपल्याला शेत काय तरी करायला लागतं, कुठं तरी मेळावा घ्यायला लागतोय. दाजीभाऊ म्हणायचे आम्हाला वर घ्यायचं आहे आणि मी म्हणायचो भिवगाडवर घ्यायचं आहे. पण दाजीभाऊ म्हणायचं आता मेळावा आपला कसा होणार, काय होणार. मी ती चहा पीत दाजीभाऊला म्हटलं, तुम्ही जर काम केलं असेल, भारतीय जनता पार्टीचं तालुका अध्यक्ष म्हणून जर तुम्ही गट बांधणी केली असेल, वैभवदादाच्या माध्यमातून जर काम झाले असेल तर आपला मेळावा 100% सक्सेस होणार. आणि मग एका मीटर गाड्याला जान आली आणि पिंटूदाजी आणि दोघांनी तारीख ठरली. आणि तारीख ठरल्यानंतर मी खालच्या भागामध्ये होतो, त्या दिवशी माझ्या बऱ्याच बैठक होत्या आणि तारीख ठरली. मी 7:30च्या टायमाला तिथं येऊन गेलो. त्यावेळी अर्ध्याच्या वर सरपंच हॉल भरला होता आणि ज्यावेळी वैभवदादा आणि आमदार साहेब आले त्यावेळी तुडुंब हॉल भरला होता. लोकांची मर्गी हटली होती. जी लोक आपल्याला म्हणत होते की भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळणार नाही, त्याच लोकांना उमेदवार मिळाला नाही. एका गावामध्ये त्यांना 2 देऊ लागले. हे तुमचा विजय आहे, लक्षात घ्या. एका गावामध्ये 2, वरचा पण तिथंच आणि खालचा पण तिथंच. मी बल्लवडीकरांना विनंती करतो, अरे तुमचं भाग्य आहे, तानाजी पाटलासारखा तगडा उमेदवार तुमच्या गावाला मिळालेला आहे. तुम्ही गावाने एकत्र आलं पाहिजे. सुनील भैयासारखा एक कामाचा माणूस, भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत त्यांनी काम केलंय. लोकांमध्ये त्यांची फार
जिव्हाळ्याचे संबंध आहेत. एक मित्र कसा असावा तर सुनील भाईसारखा असावा आणि असले उमेदवार आपण लोकांना वाटतंय कामाच्या बाबतीमध्ये काय आहे, काम होणार का नाही होणार, या घाटमाथ्यामध्ये आपलं काय होतंय. काळजी करू नका. ब्रह्मानंद पडळकर सभापती असताना, आमदार पडळकर साहेब विधान परिषदेवर असताना या घाटमाथ्यावल्या प्रत्येक गावामध्ये आपण निधी टाकलाय. प्रत्येक गावामध्ये निधी टाकलाय. भविष्य फार आपल्याला आहे, भविष्य फार आहे. आणि या भविष्याचा वेध घेण्यासाठी तुम्हाला करंजे गटाचे जे आपल्या प्रियाताई आहेत आणि तानाजी भाऊ आहेत आणि तिकडे शिवाजीराव आहेत, यांना तुम्ही ताकदीनं निवडून द्यायचं आहे. घाटमाथ्यामध्ये मी बघितल्यानंतर पहिल्यांदा मी सांगितलं घाटमाथ्याची निवडणूक ही दाजीभाऊ तुम्हाला किती वेळ म्हणतो मी बऱ्याच वेळा इथे फिरतोय. मला वाटतं 3 वर्ष झाली मी या भागामध्ये फिरतोय आणि प्रत्येक गावामधले जायला कार्यकर्ता चार्ज करायचं आम्ही काम करतो. आपण कसं वर्षाला मला पोलिओ देतो तसं थोडं थोडं मी टॉनिक त्या भागामध्ये फिरत होतो. तेव्हा मला या घाटमाथ्याचा अंदाज होता की घाटमाथ्यामध्ये लोक फार चांगले. तानाजीराव तर आमचा फार मित्र होता, जुने मित्र. आमदार साहेबांपेक्षा माझी त्यांची फार मैत्री. मी यांना परत दिवस म्हणतो आमच्याकडे या, आमच्याकडे या, काम करा असेल आपल्याकडे. पण पार्टी तिकडे सोडायची नव्हती, जागा सोडायची नाही. आता म्हणजे ठीक आहे. आता मला ज्या दाजीबाजून फोन आला, अरे म्हणले तानाजीराव उभा राहिले आपले. आता काय तानाजी म्हटलं की आमच्यातल्या गाड्यात पण नाव येते ती पुन्हा क्रिप करते. तानाजी नाना पाटील हे उभं राहिले आणि मग आनंद झाला. आणि तिथं दादाला पण आमच्या म्हणले आमदार साहेबांनी त्यांना फोन केला आणि म्हणले वाढदिवसाला आले. म्हणले वाढदिवस फार मोठा झाला, मला योगाला आला नाही, येता आला नाही. आणि त्यांनी सुद्धा एका मिनिटात होकार दिला. म्हणजे त्यांचं धारच बघा. एखादा कार्यकर्ता दुकानदारीमध्ये असतो आणि दुकानदारांना म्हणून तर गावाकडे लक्ष देतो आणि एकदा आपला नेता म्हणतो की तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा आणि पट्टा एका मिनिटात म्हणतो होय आणि तयारी झाली. आता आमचं राजकारणाचं पिंड आहे. आपण जे कोण सरपंच असतील, आपले कोण सोसायटी सदस्य असतील तर राजकारणाचं पिंड आहे. पण सुनील दादाचा राजकारणाचं पिंड नसताना त्यांनी आपल्यासाठी उमेदवारी केली आणि आपण पण सुद्धा भारतीय जनता पार्टीनं मोठं गाव आहे का बारकं गाव बघितलंय. एक आपला कार्यकर्ता उभा राहतोय आणि त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टी ठामपणे उभा राहते हे आपण दाखवून देतो. त्यामुळं तुम्ही सर्वांनी या तिन्ही उमेदवाराच्या पाठीमागं ठामपणे उभा राहायचं आहे. कोणी काय म्हणू द्या, फार गडबड झाल्या, फार गडी जागा झाल्या, एवढी पळापळी चालल्या, त्यांना कळणं झालंय या घाटमाथ्यामुळे एवढं रान उठलं कसं. कारण धुळा बसला होता, रान अगोदरच उठलेलं होतं. आता गाडी फिरली कसं धुळा उडतो तशी आपली उमेदवारी झाल्या, धुळा उठलेला आहे. पण हा धुळा आता बसता कामा नाही. तुम्ही ताकदीने साड्यांनी पडलं पाहिजे. 4-5 दिवस आता तुम्ही वेळ द्या. 4 तारखेपर्यंत आपला प्रचार आहे. तुम्ही घरोघरी जावा, आपली भूमिका मांडा. जी लोक आपली घरात बसलेत त्यांना बाहेर काढा. त्यांचा आत्मसन्मान वाढला पाहिजे, त्यांना वाटलं पाहिजे की बाबा आपण आपल्या पार्टीसाठी काम करायचं आहे. लोकांचा काहीतरी गैरसमज होतो, हार झाली म्हणजे घरात बसायचं नसतंय. हार झाली तर त्याच्यापेक्षा 4 पावलं आपण पुढे जायचं असतंय. बघा वाघ शिकार करताना कसं करतो, 5-10 पावलं मागे शकतो, तसा तर आपण मागं शकतो. आणि त्यामुळं आपण झडप घालायची आहे आणि जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची सीट ताकदीने काढायची. बरीच गाव येत आहेत. आता बऱ्याच गावाचा सरपंच मला आराखडा माहीत नसेल, काय असेल, लोकांचं गट माहीत नाही. पण मला आता जाणवते एवढी संख्या बघितल्यानंतर की हा जिल्हा परिषदचा गट आणि पंचायत समितीचं दोन्ही गट आपल्या माथ्यावर 100% पडणार आहेत. आणि हे तुम्हाला सांगायला मला कसली भीती वाटते. काळजी करू. निधीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर कसलीच काळजी करू नका. देवाभाऊ आपला आहेत आणि देवाभाऊचा आणि पडळकर साहेबांचा काय संबंध आहेत मी सांगायची गरज नाही. पडळकर साहेबांचा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा संबंध काय हे सांगायची तुम्हाला गरज नाही. या राज्याचे ग्रामविकास मंत्री या भाऊचे आपले काय संबंध आहेत तुम्हाला सांगायची गरज नाही. जिथं जिथं तुम्हाला निधी लागेल तिथं तिथं पडळकर बंधू आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कायम तुमच्यासोबत असेल. काळजी करू नका. आता निवडणूक नुसती काय जिल्हा परिषद आपण लढवायची नाही. जिल्हा परिषद लढवतोय आपण, पंचायत समिती लढवतोय. इतर पुढच्या प्रत्येक ग्रामपंचायतची निवडणूक आपण ताकदीने लढू आणि आम्ही तुमच्या सोबत असणार आहे. तुम्ही कसली काळजी करायची गरज नाही. घाट माता म्हटलं की सारी मोठे लोक आहेत, दुकानदार लोक.
सोना चांदीवाले आपले लोक, अरे काय सोना चांदीवाला आपलं कुटुंब भलं, आपले नातेवाईक भलं, आणि त्याच्यावरती बाहेर पडत नाही. मी दुकानदार आमच्या बंधूंना विनंती करतो, तुम्ही सुद्धा राजकारणामध्ये आलं पाहिजे. तुम्ही सुद्धा या सुनील दादाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलं पाहिजे. या महाराष्ट्रातल्या गळबांधवांना पाठीमाग त्यांच्या वडकर साहेब कायम उभा राहिले. तुम्ही बघताय की नाही, सोन्याचा प्रश्न होता दादा, आपण साऱ्याच्या मध्ये आपण विधानसभेमध्ये मांडला. पुन्हा एकदा आपण गडकरी साहेबांच्या माध्यमातून दिल्लीमध्ये मोठी बैठक घेतली. त्यामुळं गलाय बांधवांनी ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं ठामपणे उभा राहायचा आहे. आणि मी या उमेदवाराला विनंती करतो, आता आपण एकच सभा घेत ठरलंय, काय सभेत वेळ आपल्याला घालवायचा नाही. आता उद्यापासून बरीच लोक 1 तारखेपासून चिंचणी मायकाचं देवस्थान फार मोठं आहे. आता या भागातील किती लोक जातील मला माहीत नाही, पण आमचा आटपाडी तालुका 95% जातो, 95%. त्यामुळं ही जी सभा आहे पाऊलकुळी साहेबाची, तुम्ही ताकदीनं करा आणि पुन्हा गाफील न राहता. आता गावगाड्यामध्ये गेलं पाहिजे. आणि दुसरी मी विनंती करतो, या गावचा कार्यकर्ता त्या गावावर जायला नको. सरपंच आहे, ज्या गावचा कार्यकर्ता तिथं थांबला पाहिजे. त्यानं प्रत्येकामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये वार्डामध्ये एक 10-10 जणांची जर आपण टीम केली ना, फार सोपं काम आहे. 10 टीम केली, आपलं 4 वार्ड आहे, 4 वार्डामध्ये जर आपण 40 माणसं नेमली, त्यांनी सारं करायचं आहे. आपल्या वार्डामध्ये पत्रिका पोचली का, आपल्या वार्डामध्ये आपला माणूस आला का, आपला माणूस बाहेर कुठं आहे, आपला माणूस त्यांना तिकीट निघाले का, या साऱ्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे. आणि 100% ह्या जर मायको प्लॅननं जर तुम्ही गेला तर तुम्हाला निवडणूक फार सोपी आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काय आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही. 24 तास राजकारण करणारा कार्यकर्ता म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, हे तुम्ही लक्षात घ्या. लोकांना माहिती पाहिजे. लोक काय म्हणतात मध्ये का, अरे एवढं महापालिकाने भारतीय जनता पार्टीच्या, हे नगरपंचायत एवढ्या आल्या, ही सोपं नाही. हे नेते सुद्धा आहेत ना, देवाभाऊला तुम्ही जर 2ला जर फोन केला तर 1 मिनिटात फोन उचलते. तुम्ही इथल्या मंत्र्यांना फोन करा कुठल्या पण, म्हणून हे भारतीय जनता पार्टी एवढ्या फक्त अडचणी पडत चालेल. नाहीतर मंत्री झाला की माणूस 8ला झोपतोय, नाही तसं नाही चालत. भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांची सुद्धा कार्यशाळा असते, भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद सदस्याची सुद्धा कार्यशाळा असते, भारतीय जनता पार्टीच्या सरपंचाची सुद्धा कार्यशाळा असते. हे तुम्ही लक्षात घ्या. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची सुद्धा कार्यशाळा असते. ही तुम्हाला फोटो येत नाहीत. तुम्ही काय म्हणून शेट ही काय जवळ त्यांचं फोटो ते येत नाहीत कार्यशाळेची. आपल्या पंतप्रधान साहेबांची सुद्धा कार्यशाळा असते. आणि हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये घडतं. त्यामुळे तुम्ही सर्वजण ताकदीनं आपल्या 3 उमेदवाराच्या पाठीमागे राहायचं आहे. मी आई भवानीला प्रार्थना करतो की तुम्ही जे आमचे उमेदवार आहेत त्यांना ताकद द्यावी. आणि या परिसरातल्या लोकांना विनंती करतो, तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. अरे कुठं तरी भेटचं नाही. वडकर साहेबांसारखे जर कार्यकर्ते भेट असते तर आज महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडे त्यांनी गवाशी घातली नसते. आज तो कोण त्रास देणारे लोक असते. आणि या नेतृत्वामध्ये मी बघितले बरीच लोक लबाड बोलते. काल एक आमच्या मित्रानं जनार्दन झिंबर म्हणून आहे, माझी एक सभापतीचे चिरंजीव आहे, बऱ्याच लोकांना आमच्या प्रवेश केला भारतीय जनता पार्टी. तिथनं तरी सारखं फोन करतं, प्रवेश चाललाय तर व्हिडिओ कॉल करते, अरे या गे माघारे, या गे माघारे. अरे त्यांना आधीच चांगलं सांभाळलं असतं तर ते कशाला आमच्याकडे आले असते, आलेच ते का. त्यामुळं आम्ही आमच्या कार्यकर्त्याला मानसन्मान करतो, आम्ही आमच्या कार्यकर्त्याला हृदयात घेतो, आम्ही कार्यकर्त्याला तर आताच्या फोडाप्रमाणे जपतो. त्यामुळं पडळकर साहेबांचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता केव्हाही दुरावत नाही. आणि जे दुरावले होते ते सारे आम्ही एकत्र आणण्याचं काम केलं. त्यामुळे तुम्ही सर्वजण या निवडणुकीसाठी गांभीर्यानं स्वतः सारे लक्ष घालून मतदारसंघामध्ये फिरलं पाहिजे. इथं आमच्या सर्व माता भगिनी आल्या, एवढ्या जर आपल्या माता भगिनी आल्या असल्या पुरुषांच्या बरोबरीत महिला आहेत. लक्षात घ्या, 50% आरक्षण आज आम्हाला कळलं, इथं आपल्याला दिले. त्यामुळं तुमचं सुद्धा साऱ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वजण महिलांनी या आपल्या 3 उमेदवारासाठी ताकदीनं काम करायचं आहे. आणि सर्वजण आला मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो. आणि मला दादाला तुम्ही बोलण्याची संधी दिली तर मी प्रियताईचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी पहिल्यांदा एवढ्या साऱ्या माणसामध्ये ते बोलण्याचं धाडस केलं. काय मी आज तुम्हाला सांगतो की तुम्ही पुढच्या वर्षी इलेक्शन झालं तर चांगल्या पद्धतीचे एक वक्ता असताना एवढे मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आई भवानीच्या या परिसरामध्ये एका नवीन पर्वाला आपण सुरुवात करतो म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण की या कर्जे जिल्हा परिषद गटामध्ये
एक परिवर्तनाची लाट या निमित्तानं उभा राहते आणि त्या लाटेवरती स्वार होण्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सामील होतोय आणि त्याचा शुभारंभ करण्याच्या दृष्टीनं आज आपण इथं सगळेजण उपस्थित आहेत. ज्या निवडणुकीची वाट गेली 7-8 वर्षे सगळेजण बघत होते, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सगळ्या लांबणीवरती पडल्या होत्या. मधल्या काळामध्ये काय प्रशासक होतं, त्या प्रशासकीय काळामध्ये अनेक लोकांना अनेक कामाच्या निमित्तानं त्या प्रशासनाचा प्रचंड मोठा त्रास झाला. अनेक कार्यकर्ते चांगले या निमित्त गावगाडा चालवताना काम करत असताना ते प्रशासक असल्यामुळे त्यांना त्यांचं कर्तृत्व दाखवायला संधी त्या निमित्तानं मिळत नव्हती. परंतु मागच्या या 2-3 महिन्यापासून सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडायला लागल्या. पण नगरपालिका झाल्या, महानगरपालिका झाल्या, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. येत्या 5 तारखेला आपण मतदानाला सामोरं जातो. हे मतदान करत असताना आपण आपले जे उमेदवार आहेत ते उमेदवार सक्षम आहेत का, ते उमेदवार भविष्याच्या काळामध्ये तुम्हा आम्हाला न्याय देऊ शकतात का, आपल्या छोट्या मोठ्या कामाच्या निमित्तानं ते आपल्याशी संलग्न राहू शकतात का, आणि भविष्याचा वेध घेण्याच्या निमित्तानं काही नवीन योजना आणि नवीन काम काय इथं आणू शकतात का, हा विषय आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचा असतो. तर त्या दृष्टिकोन किंवा ती नजर तुमच्या आमच्या नजरेमध्ये असणाऱ्या ह्या उमेदवारांच्या बाबतीत आहे. त्यामुळे ज्यांचा प्रचार आपण करतो ते तेवढे सक्षम आहेत का, ज्यांचा प्रचार आपण करतोय ते तेवढे कॅलिबर आहेत का, ते भविष्यात जे आपण त्यांच्या इच्छा आकांक्षा व्यक्त करतोय त्या पूर्ण करू शकतात का, हा विषय आपल्या दृष्टीने महत्वाचा असतो. त्यामुळे ज्यांचा प्रचार आम्ही करतोय त्यांच्याबद्दल आम्हाला खात्री आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला आत्मविश्वास आहे. आम्हाला माहित आहे की त्यांना आपण निवडून देऊ त्यावेळी तुमच्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या अपेक्षित आहेत त्या सगळ्या पूर्ण करतील. म्हणून ज्यांचा प्रचार करतोय त्यांचा प्रचार करत असताना आई भवानीच्या समोर येऊन त्यांच्यासाठी मत मागण्याच्या निमित्तानं आज आपण हे सगळे उपस्थित आहेत. तर मी प्रथमतः तुमच्या ताई उपस्थित आहेत, प्रियाताई, खरं तर उभारून एकदा नमस्कार करा सगळ्यांना. ठीक आहे, असं काय हरकत नाही. त्या या उभा राहा. हा, त्या उभा आहेत जिल्हा परिषदच्या आपल्या करंजे जिल्हा परिषद गटाच्या त्या उमेदवार आहेत. खरं तर सुनील दादा, मी तुमचं या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो की आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब असतील, आदरणीय भाऊ असतील, आदरणीय ब्रह्माशेठ असतील, आम्ही आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही ताईंना इथं आमचं उमेदवार म्हणून तुम्ही त्यांना उमेदवारी करायची संधी दिली. खरं तर एका छोट्या गावात, म्हणजे तसं म्हटलं तर मुळी हे छोटं गाव आहे इतर गावाच्या तुलनेनं, पण छोट्या गावातून असताना सुद्धा गेली 10-15 वर्ष त्या गावाचा जो विकास झालाय, त्या गावामध्ये एक सामाजिक सलोखा निर्माण झालाय, त्या गावामध्ये इतर गावाच्या तुलनेने एक सकारात्मक वातावरण निर्माण झालंय. ते वातावरण निर्मितीमध्ये आदरणीय सुनील दादा असतील आणि त्यांना सहकार्य करायला पिंटू भाऊ असतील किंवा त्या गावातील सगळेच मंडळी, सत्यवान वगैरे सगळेच उपस्थित आहेत. अनेक जण इथं चांगले चांगले मंडळी उपस्थित आहेत. त्यांनी गाव ते फार चांगलं चालवलंय आणि आम्हाला अपेक्षित आहे की जसं तुम्ही गावगाडा चांगला चालवलाय तसं या करंजे जिल्हा परिषद गटाचं पण काम तुम्ही चांगलं करावं म्हणून आम्ही तुम्हाला विनंती केली. तुम्ही आमची विनंती मान्य करून तुम्ही हे उमेदवारी दिली, त्याच पद्धतीनं ज्यावेळी हा बलवडी पंचायत समिती गणाचा आम्ही विचार करत होतो त्यावेळी अनेक चेहरे आमच्या समोर होते. अगदी आमच्या सचिन पासून ते दाजीबा आहेत, अनेक बरेच असे चेहरे, विक्रम आहेत आमचे, की ह्या लोकांनी या परिसरामध्ये या पंचायत समिती गणामध्ये काम करावं. या सगळ्यांनी त्यांनी बरोबर येऊन या पंचायत समिती गणात काय ते चांगल्या पद्धतीचं आश्वासित काम करावं असं अपेक्षित होतं. पण आमची सगळ्यांची नजर मात्र नानावरती होती की आम्ही नावं बरेच घेत होतो पण नजर नानांच्यावरती होती. आणि नाना, तुम्ही मान्य केलं, भारतीय जनता पार्टीत तुम्ही प्रवेश केला आणि आज भारतीय जनता पार्टीचे अधिकृत असे उमेदवार या पंचायत समिती त्याबद्दल देखील मी तुमचं इथं धन्यवाद व्यक्त करतो. मी मगाशी नानांचं भाषण अगदी काळजीपूर्वक ऐकत होतो. ज्याला गावगाड्यात काम काय करायचं आहे, कशा पद्धतीने जायचं आहे, लोकांच्या समस्या काय आहेत, काय केल्यानंतर लोकांचं जीवनमान उंचावलं, काय आपण काम केल्यानंतर लोकांना वाटेल की खरंच आपलं नेतृत्व किंवा आपला सदस्य हा किती सक्षम आहे, हे जे अपेक्षित आहे ते प्रत्येक गोष्ट तुमच्या भाषणात येतो. खरं तर जलदूत तुम्हाला म्हटलं पाहिजे, कारण की ज्या जलयुक्त शिवार किंबहुना ही पाणी आडवान पाणी जिरवा याची पूर्वीपासून आपण ऐकतोय नुसतं, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणलं तर ही अग्रणीचं वरती झालेलं काम आहे. ते काम जली करण्यामध्ये प्रचंड मोठं भाग घेतला, सगळ्यांनी एकत्रित केलं, अनेक नेते मंडळींनी त्यांनी इथे एकत्र आलं. जात पात धर्म संप्रदाय, कोण कुठल्या पक्षाचा, कोण कुणाचं नेतृत्व मानतो, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या. गावातले जे गलाय व्यावसायिक आहेत, जे काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळ आहेत, त्या सगळ्यांना बोलवलं आणि एक चळवळ उभा केली जी अग्रणी दिसत सुद्धा नव्हती. जे आहे का नाही हे इतिहास होता,
तो आता वस्तुस्थितीत आणण्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने ज्यानं पुढे होऊन काम केलं त्या तानाजी पाटलांना नानांना आपण उमेदवारी देतोय आणि चांगलं व्यक्तिमत्व या निमित्तानं आपण लोकांच्या समोर आणतो. खरं तर ही लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे म्हणलं तर वावगं ठरणार नाही. एका बाजूला जे आता मंडळी उभा आहेत त्यांचं जर आर्थिक तर किंवा त्यांच्या जर वल्गना किंवा त्यांचा जर एकंदरीत ऍटिट्यूड बघितला तर तुम्हाला जाणवत असेल की फक्त पैसा जीवा, या गावात किती मतं, त्या गावात किती, दर काय सांगा, तुम्हाला घेतोच विकत, ही जी त्यांचं चाललंय ना त्याला उत्तर देण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी लोकांच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने ही निवडणूक लढवतोय की ज्या पक्षाचे पंतप्रधान आहेत, ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत आणि ज्या पक्षाचे पालकमंत्री आहेत, इथं गोपीचंद पडळकर साहेब त्याच पक्षात आहेत, आदरणीय सदाभाऊ त्या पक्षात आहेत, आपण तुम्ही सगळेजण त्या पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवतोय की ज्या पक्षाला आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून बघितला जातोय. आपल्याकडे ब्रँड काही छोटा नाही, लय मोठा ब्रँड आपल्याकडे आहे. तर ते कमळ चिन्ह आपण घेऊन या निमित्तानं लोकांच्या समोर जातो. इथं लाडक्या बहिणींचा विषय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ही योजनाच मुळात त्यांनी आणली, जी योजना नुसती आणली नाही तर राबवली नाही तर निवडणुकीनंतर सुद्धा ती राबते. अनेक लोकांना असं वाटतं की निवडणूक झाली की ती योजना बंद पडेल, पण आज माझ्या माता भगिनींना भले 1,500 असतील पण स्वाभिमानानं मिळतायत. ही योजना ज्यांनी आणली त्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ही निवडणूक आपण लढतो. मोठा पक्ष. तुम्हाला मुख्यमंत्र्यांचं विजन माहित असेल. आज बघत बघत ह्या परिसरामध्ये 2 हायवे होत आहेत, नवीन 2 हायवे मंजूर होत आहेत. तुम्हाला माहित आहे शक्तीपीठ जो हायवे ज्याची चर्चा फार मोठी होती की ज्याच्यामध्ये देवींचे सगळे शक्तीपीठ एकत्रित जोडली जाते, तो शक्तीपीठ हायवे सुद्धा तिकडे एका बाजूला लोक कॅन्सल करा, आम्हाला नको, कोल्हापूर वगैरे परिसरात, मिरज परिसरात जे होतं ते कॅन्सल झाल्यानंतर सगळ्यांनी विनंती करून तो हायवे सुद्धा अगदी आपल्या भानुनी, आंबेगाव, माऊली, मायनी ह्या परिसरातून जातो. म्हणजे विकासाची गंगा या निमित्तानं इकडे येणार आहे. ग्रीनफील्ड हायवे सुद्धा आपला रेणावी, रेवणगाव या परिसरातून जातोय. मोठी मोठी कामं विकासाची या निमित्तानं होणार आहे. पाण्याच्या 6व्या टप्प्याचं काम जे आता संत गतीनं चाललंय ते काम आणखीन जोरात होण्यासाठी आपल्याला जनसाधारण खातं सुद्धा आदरणीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे आणि आपल्या राधाकृष्ण विखे पाटील साहेब तिथं जलसंपदा मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला पुढे हे काम सगळं करायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवाराच्या पाठीमागं उभा राहायला लागणार. मधल्या काळात नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्त आपले प्रदेशाध्यक्ष आले होते, त्यांनी सुद्धा त्यावेळी तिथं सांगितलं राजकारणामध्ये किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे जर सगळं सिस्टीम असते त्याच्यामध्ये 1 नंबरच लय महत्वाचा असतो आणि तो 1 नंबर आपल्याकडे आहे, आपल्याकडे देवाभाव आहे. त्यामुळे 2 नंबरवाल्यांच्या 2 नंबर म्हणजे तसा 2 नंबर नव्हे, 2 नंबरवाल्यांच्याकडे जाण्यापेक्षा 1 नंबरवाल्याच्या उमेदवाराला निवडून दिला हे सुद्धा आपल्याला समजून सांगावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी आजच्या ह्या सभेनंतर परत फक्त माझ्या मते आपल्या महसूल मंत्र्यांची सभा 1 तारखेला आपण घेतोय, बावनकुळे साहेबांची. यानंतर मात्र मोठ्या सभेला न तुम्ही थांबता घराघरापर्यंत जाऊन प्रचार करणं गरजेचं आहे. कारण एक तर आपल्याला लोकांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, लोकांना आपली भूमिका सांगणं गरजेचं आहे. आपल्या इथे उमेदवार आहेत, एक महिला उमेदवार जिल्हा परिषद असल्यामुळे त्यांच्या मर्यादा आहेत, तर त्यांची मर्यादा आपण सगळ्यांनी पूर्ण करायची. तर आपल्या कार्यकर्त्यांनी गावगाड्यामध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य आपला जो कार्यकर्ता आहे ते मग सरपंच असतील, त्यांना सदस्य असतील, त्यांच्या घरामध्ये आपल्या महिला माता भगिनी असतील, त्यांनी त्यांची भूमिका अदा करायची. कारण होतं बऱ्याच वेळ असं गर्दी जमते, तुम्ही आम्ही सगळ्या सभा ठोकतो, बऱ्याच गोष्टीच्या वल्गना आपण करतो, पण शेवटी जाऊन त्या मतदारापर्यंत पोहोचून हात जोडून त्याला विनंती करणं आणि त्याला आपली भूमिका समजून सांगणं ह्याच्यामध्ये कुठेतरी कमी पडत असतो. तर ती कमी नाही पडलं पाहिजे. उमेदवार चांगले आहेत, आपली राजकीय परिस्थिती आज या निमित्तानं सगळीकडे चांगली असताना आपण ह्याचा फायदा आज नाही घेतला तर परत कदापि आपल्याला अशी परिस्थिती परत निर्माण होईल अशी शक्यता नाही. मागच्या वेळेचा जर अनुभव तुम्ही घेतला, मागं नेहमी आपल्या बंडखोरीमुळं ज्यावेळी आपण वेगळं त्यावेळी आपण त्या पक्षातनं अनेक वेळा जिल्हा परिषद पंचायत समितीला उमेदवार उभा केले करत असताना मग कोणतर आपल्यातच बंडखोर होतोय, कोणतर आपलं ऐकत नाही, मग तिकडे जाऊन तो उभा राहतोय आणि मग त्या दुफळीमध्ये आपल्या सीट्स पडल्या. पण मागं सुद्धा काही वेळी काँग्रेसच्या चिन्हावरती, काय त्याच्या आधी विविध अपक्ष असताना वगैरे बऱ्याच वेळा आपण ह्या गावातून मग माझ्या मते त्या शेटच्या त्या अलकात आहे का काय त्याचा त्या पंचायत समिती सदस्य होते, त्याच्या आधी आता जे उमेदवार पंचायत समिती आहेत त्यांना जिल्हा परिषद सदस्य आपण ह्याच्यातूनच केलं. तसं काय फार नौखा आणि फार आपल्याला काय लांब असलेला हा मतदारसंघ नाही. फक्त नियोजनानं आणि व्यवस्थित जर प्लॅनिंग आपण जर गेलो तर मला खात्री आहे की 100% ह्याच्यामध्ये आपला विजय होईल. विजय मिळवायचा आई भवानीनं आपल्याला आशीर्वाद द्यावा.
तिचा आशीर्वाद घेऊन आपण सुरुवात करतोय. तर ही सुरुवात आपली विजयाचा गुलाल घेऊनच थांबली पाहिजे. ह्या दृष्टिकोन तुम्ही सगळ्यांनी काम करावं असं मला अपेक्षित आहे. आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब असतील, ब्रह्मानंद पडळकर साहेब असतील, आम्ही सगळेच अत्यंत प्रामाणिकपणे हातात हात घालून इथं काम करतोय. हा ह्याचा, हा त्याचा, हे त्याचा का, याचा काही याच्यामध्ये गोष्टी नाहीत. आणि एकदा जर भारतीय जनता पार्टीमध्ये आपण एकत्र येऊन काम करणार असलो तर ह्याचा पक्ष हा सगळ्यात महत्वाचा. त्यामुळे पक्षाचा उमेदवार म्हणून तुम्ही या सगळ्यांना निवडून द्यावं ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. उद्यापासून आदरणीय सदाभाऊ पण या संपूर्ण ह्या जिल्हा परिषद गटाचा दौरा आखणार आहेत. ते त्यांच्या परीने ह्याच्यात सक्रिय होणार आहेत. आपण सगळेजण मिळून चांगल्या पद्धतीने काम करूया एवढी अपेक्षा इथं व्यक्त करतो. आणि सभांपेक्षा गाव भेटी आणि संवाद लोकांशी साधणं हा विषय थोडं जागरूकतेने तुम्ही सगळ्यांनी घ्यावा. जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी त्यांचा ग्रुप करावा, महिला मंडळींचा वेगळा ग्रुप असावा, युवक कार्यकर्त्यांचा वेगळा ग्रुप असावा. अगदी 18 ते 25 वयोगटात ते अत्यंत जागरूक आता जी पिढी आहे त्यांना त्यांच्या परीने त्यांच्या प्रचाराचे त्यांना सगळ्या गोष्टी सांगाव्यात. सगळ्यांनी मिळून केलं तर नक्कीच आपण विजयापर्यंत पोहोचू शकतो आणि नक्की विजय होईल याची खात्री मला या निमित्तानं वाटते. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हा तिन्ही उमेदवारांना शुभेच्छा देतो. मला आपल्या भालवणी जिल्हा परिषद गटातल्या 11 गावांचा दौरा आहे 4:30 वाजल्यापासून. मला थोडी जायची परवानगी द्यावी एवढी विनंती करतो.